नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक महत्त्वाचा प्रश्न जो खूप दिवसापासून तुमच्या मनामध्ये आहे आणि महत्त्वाचा मुद्दा असा की याच्यावरती करंट अफेअर्समध्ये भरपूर साऱ्या न्यूज कातना सुद्धा येत आहे आणि ती तुम्ही पाठीमागे आपल्या बघू शकता. ते म्हणजे काय, तर राजदूत, अँबॅसिडर आणि उच्चायुक्त हाय कमिशनर याच्यात फरक काय. तर आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया फक्त 10 मिनिटाच्या अ, कालावधीमध्ये की नेमकं याच्यामध्ये बेसिक फरक असतो तरी काय. तर बघा मित्रांनो, हे जे दोन नाव आहे, एक असतो राजदूत. आपण भरपूर ठिकाणी ऐकतो. मी तुम्हाला कात्रानेही दाखवलं की कोणकोणते राजदूत किंवा या ठिकाणी हाय कमिशनर आपण ज्यांना म्हणतो त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर हे भरपूर ठिकाणी शब्द तुम्ही ऐकले असतील की यांची नियुक्ती झाली म्हणून. तर बघा याच्यात बेसिक फरक आहे काय, राजदूत अँबॅसेडर काय असतो आणि उच्चायुक्त हाय कमिशनर काय असतो. तर दोन कन्सेप्ट राहणार या ठिकाणी. एक इटली देशाची कन्सेप्ट आहे आणि दुसरी ब्रिटन देशाची कन्सेप्ट आहे. तर ज्यांनी आपल्यावरती राज्य केलं म्हणजेच इंग्लंड हा जो देश आहे ज्याला आपण ग्रेट ब्रिटन म्हणून सुद्धा ओळखतो, ज्यांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांच्याकडनं एक कन्सेप्ट आलेली आणि एक अगोदरपासून रेग्युलर बेसवरती कन्सेप्ट आलेली जी इटली देशाकडनं आली. बेसिक फरक काय आपण साध्या सिंपल भाषेत समजून घेऊया. तर बघा याच्यामध्ये ही एक न्यूज परवाच्या दिवशी होती बघा. आपल्या सर्व न्यूज पेपरला बघितले असेल तुम्ही, हे मठाचं कात्रण आहे. याच्यामध्ये सांगितलंय की दिनेश त्रिवेदी यांची उच्चायुक्तपदी नियुक्ती कुठे, बांगलादेशमध्ये. मग बांगलादेशमध्ये उच्चायुक्तपदी म्हणजे हाय कमिशनर पदी कोणाची नियुक्ती झाली, त्रिवेदी साहेबांची नियुक्ती झाली. ही एप्रिल महिन्यातली एक लेटेस्ट मधली न्यूज आहे. आता या ठिकाणी शब्द पुन्हा हा आला, तो म्हणजे कोणता, उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर. बरोबर. या संदर्भात अजून एक न्यूज आहे बघा, जी तुम्हाला मार्च महिन्यामध्ये दिसते. 27 मार्चची न्यूज आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सध्या परराष्ट्र मंत्रालय सचिव पूर्व म्हणून कार्यरत असलेल्या पेरिया स्वामी कुमारन यांची युनायटेड किंगडम मधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्त केली. दोन बातम्यांमध्ये तुम्हाला संदर्भ दिसतो उच्चायुक्ताचा म्हणजे हाय कमिशनरचा. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की जे देश आहे, ज्या देशावरती ब्रिटनने राज्य केलेलं आहे, अशा सर्व देशांच्या समूहाला आपण एक शब्द वापरतो बघा, राष्ट्रकुल. कॉमनवेल्थ म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला, राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ. म्हणजेच या ठिकाणी जवळपास 56च्या वरती देश आहे ज्यांना आपण कॉमनवेल्थ देश म्हणून ओळखतो, ज्यांच्यावरती अगोदर युनायटेड किंगडम अंतर्गत, ब्रिटन अंतर्गत किंवा इंग्लंड अंतर्गत राज्य करण्यात आलेलं आहे. तर हा जो काही समूह आहे राष्ट्रकुल समूह, या राष्ट्रकुल समूहामध्ये जे भारताच्या माध्यमातून नियुक्त केले जातात त्यांना म्हटलं जातं उच्चायुक्त म्हणजेच हाय कमिशनर. म्हणजे राष्ट्रकुल समूहासाठी जे नियुक्त केले जातील ते असतील उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर. आणि याच्या व्यतिरिक्त जे इतर देशांसोबत परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून नियुक्त केले जातील त्यांना म्हटलं जातं अँबॅसेडर म्हणजेच राजदूत. हा सगळ्यात महत्वाचा बेसिक फरक याच्यातला तुमच्या लक्षात आला असेल. काय, जे राष्ट्रकुल समूहाचे देश आहेत त्यांच्यासाठी उच्चायुक्त अथवा हाय कमिशनर, आणि जे राष्ट्रकुल समूहाचा पार्ट नाही म्हणजे इतर सर्व देश त्यांच्यासाठी अँबॅसेडर अर्थातच राजदूत. हा बेसिक फरक आहे. मी एक न्यूज पुन्हा दाखवतो तुम्हाला. जसं की ही मार्च महिन्यातलीच न्यूज आहे बघा, 27 मार्च 2026. नबा कुमार पाल यांची चाडमधील भारताचे पुढील राजदूत म्हणजेच अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झाली. आता चाड हा जो देश आहे तो राष्ट्रकुल समूहाचा पार्ट नाहीये, म्हणून या ठिकाणी शब्दप्रयोग आला राजदूत. म्हणजे राजदूत हा जो शब्दप्रयोग अँबॅसेडर हा राष्ट्रकुल व्यतिरिक्त इतर देशांसाठी वापरला, तो तुमच्या लक्षात आला. तर तिन्ही मुद्दे करंट अफेअरचे. दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती झाली. त्याच्यानंतर या ठिकाणी याच्यातही बघू शकता तुम्ही, ज्याच्यामध्ये तुम्ही एक नाव बघितलं असेल बघा, प्रणय वर्मा. प्रणय वर्मा. हा, आता प्रणय वर्मा जे आहे अगोदर या ठिकाणी उच्चायुक्त होते बांगलादेशचे. हे प्रणय वर्मा आता युरोपियन युनियन मधील भारताचे राजदूत असतील. म्हणजे यांच्यातही शब्द काय लागला, पुन्हा राजदूत शब्द लागला. आणि इथं यांच्यासाठी त्रिवेदी साहेबांसाठी काय शब्द लागला, उच्चायुक्त. फरक समजला तुम्हाला. म्हणजे जे राष्ट्रकुल समूहाचे पार्ट आहे त्यांच्यासाठी राजदूत ऐवजी शब्दप्रयोग काय आहे, उच्चायुक्त. क्लिअर. चला मग या ठिकाणी हे तुम्हाला करंटचे पण प्रश्न विचारतात. नबा कुमार पाल यांची चाडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही सुद्धा 2026 ची लेटेस्ट मधली न्यूज आहे. आता आपण यांच्यातला फरक समजून घेऊया डाटाच्या माध्यमातून. तर बघा उच्चायुक्त किंवा हाय कमिशनर का असतं, तर बघा जे देश एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होते आणि आता राष्ट्रकुल कॉमनवेल्थ देशांचे सदस्य आहे त्यांच्यातील प्रतिनिधींना उच्चायुक्त अर्थातच हाय कमिशनर असं म्हणून ओळखल्या जातं. होप्सो तुम्हाला हा मुद्दा जवळपास क्लिअर झाला असेल. हे केवळ राष्ट्रकुल देशामध्येच नियुक्त केले जातात. हे पद ऐतिहासिक वसाहती संबंधांचे प्रतीक आहे. भारताचे ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन मधील प्रतिनिधी हे उच्चायुक्त म्हणून ओळखले जातात. म्हणजे भारताचे ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन, आता ब्रिटनने आपल्यावरती तर राज्य केलंच आहे ऑब्व्हियसली, पण ऑस्ट्रेलिया सुद्धा या ठिकाणी राष्ट्रकुल देशांचा पार्ट आहे, समूहाचा पार्ट आहे. बांगलादेश देखील या ठिकाणी राष्ट्रकुल समूहाचा पार्ट येतो, म्हणून या ठिकाणी उच्चायुक्त पद तुम्हाला दिसून येतं. आणि जो दुसरा पार्ट असतो त्याला आपण म्हणतो राजदूत. तर बघा राष्ट्रकुल देशाव्यतिरिक्त इतर सर्व देशांमधील भारताच्या प्रतिनिधीला राजदूत असं म्हटलं जातं.
रशिया, अमेरिका किंवा जपानमधील भारताचे जे प्रतिनिधी असतात त्यांना अँबॅसेडर अर्थातच राजदूत म्हणून नियुक्त या ठिकाणी केलं जातं. राजदूत हे आपल्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाचे थेट वैयक्तिक प्रतिनिधी जे तर ते मानले जातात. म्हणजे दोघांमधला बेसिक फरक हा लक्षात आला. आता याच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. तर बघा, कार्यालयाची ओळख दूतावास आणि उच्चालय. आता मग फरक असा आहे की हे दोन पद जर वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात तर यांच्यामध्ये असणारे हे यांचे जे मुख्यालय आहे यांचे पण नावं काय असतील, वेगळे असतील. जसं की जे काही उच्चायुक्त असतात या उच्चायुक्तांचं जे कार्यालय असतं त्याला म्हटलं तर मित्रांनो हाय कमिशन म्हणजे उच्चायुक्तालय हे त्यांच्या दूतावासच म्हटलं तर किंवा त्यांच्या कार्यालयास म्हटलं जातं. तर बघा, राष्ट्रकुल देशामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाला उच्चायुक्तालय असे म्हणतात. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण हाय कमिशन असं म्हणतो. हे कार्यालय राष्ट्रकुल देशांमधील परस्पर सहकार्याचे केंद्र असते. म्हणजे त्यांचं जे मुख्य कार्यालय आहे त्याचं नाव या ठिकाणी काय येतं, हाय कमिशन. त्यानंतर आपण दूतावास म्हणजेच अँबॅसिडरचा मुद्दा अभ्यासला तर जे राष्ट्रकुल समूहाचा पार्ट नाहीये अशा सर्व सार्वभौम देशांमध्ये भारताच्या अधिकृत कार्यालयाला या ठिकाणी म्हटलं जातं दूतावास. अर्थातच त्याला आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये, एम्बॅसी. ठीक आहे. हे कार्यालय द्विपक्षीय संबंध आणि मुत्सद्देगिरीचे प्रमुख स्थान असते. म्हणजे दोघांच्याही नावं वेगळे आहे आणि त्यांच्या कार्यालयाचे देखील नावं या ठिकाणी तुम्हाला वेगळे दिसून येतात. पुढचा महत्वाचा मुद्दा, राजदूत हे आपल्या राष्ट्रप्रमुखाचे म्हणजे भारताचे राष्ट्रपती अधिकृत ओळखपत्र यजमान देशाच्या प्रमुखाला सादर करतात. म्हणजे ज्यावेळेस नियुक्ती होते एखाद्या प्रमुखाची, राजदूताची, तर आपल्या भारताच्या राष्ट्रपतींचं ओळख म्हणून लेटर ऑफ क्रेडेन्स आपण ज्याला असं म्हणतो तर हे यजमान देशाच्या प्रमुखाला सादर करतात. आणि याच ठिकाणी जो उच्चायुक्तांचा मुद्दा आहे हे एका राष्ट्रप्रमुखाकडून म्हणजे उदाहरणार्थ भारताचे पंतप्रधान दुसऱ्या राष्ट्रप्रमुखाकडे म्हणजे केवळ एक साधे अनौपचारिक परिचय पत्र घेऊन जातात. म्हणजे याच्यामध्ये ऑफिशियली जो काही मुद्दा येतो या ऑफिशियल मुद्द्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की इथं ऑफिशियली ओळख राष्ट्रपतीच्या माध्यमातून अँबॅसेडर म्हणून दाखवली जाते आणि इकडे पीएमच्या माध्यमातून ओळख जी ती दाखवली जाते. हा बेसिक फरक यांच्यामध्ये आहे. त्यानंतर बघा, ऐतिहासिक पार्श्वभूमी. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं एक इटालियन कन्सेप्ट आहे, दुसरी ब्रिटनची कन्सेप्ट आहे. तर बघा, राजदूत ही प्रणाली 17व्या शतकात इटालियन राज्यांमध्ये सुरू झाली. मुळात माहिती गोळा करणे आणि राज्यांच्या संरक्षणासाठी मुत्सदी मार्ग शोधणे या गरजेतून ही पद्धत विकसित झाली. आज ही प्रणाली जागतिक स्तरावरती स्वीकारली गेलेली आहे. तर अँबॅसेडर पदाबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी इटालियन परंपरा म्हणून या ठिकाणी राजदूत ही कन्सेप्ट समोर आलेली आहे. आणि जो उच्चायुक्त आहे तो ऑब्व्हियसली राष्ट्रकुल समूह म्हटल्यानंतर या ठिकाणी ब्रिटनचा मुद्दा, तो ब्रिटिश साम्राज्याचा वारसा म्हणून ही पद्धत आपल्याला जी तर या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे. तर दोघांमधला हा बेसिक फरक आहे. यानंतर मग दोघांच्या कामामध्ये समानता आहे का तर आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येईल की बघा, यजमान देशात आपल्या देशाच्या धोरणांचे आणि हित संबंधांचे प्रतिनिधित्व करणे दोघांचेही काम सेम आहे. दोन देशांमधील व्यापार, संरक्षण व सांस्कृतिक करारावरती वाटाघाटी करणे, परदेशात राहणाऱ्या आपल्या देशाच्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे. म्हणजे यांचा जो काही महत्वाचा रोल आहे तो सगळीकडे सेम आहे, भले ते उच्चायुक्त असू द्या किंवा या ठिकाणी राजदूत असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो तुलनात्मक तक्ता. जो आपण आतापर्यंत डाटा अभ्यासला त्याच्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की देशाचा प्रकार जर उच्चायुक्त असतील तर ते राष्ट्रकुल समूहाचा पार्ट येतात आणि जर ते राजदूत असतील तर इतर सर्व देशांचा तो संबंध या ठिकाणी येतो, नॉन कॉमनवेल्थ. कार्यालयाचे नाव हे आता आपण डिस्कस केलं, हाय कमिशनर आणि एम्बॅसी आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर ओळखपत्र, साधं परिचय पत्र म्हणजे इन्फॉर्मल लेटर असतं आणि राजदूतासाठी राष्ट्रपती मार्फत अधिकृत हेड, लेटर हेड आपण जे म्हणतो ते असतं. ही ब्रिटिश वसाहती कन्सेप्ट आहे उच्चायुक्त आणि 17व्या शतकातील इटालियन राज्याच्या माध्यमातून राजदूत ही कन्सेप्ट जी तर ती वापरली गेलेली आहे. आता यांच्या मुत्सद्देगिरीचं जे स्वरूप आहे याच्यावरून एक महत्वाचा करार सुद्धा आपल्याला माहित असला पाहिजे, तो म्हणजे व्हिएन्ना करार. व्हिएन्ना करार अंतर्गत मित्रांनो यांना संरक्षण जे देण्यात आलेले आहे. मग यांना कोणत्या बाबतीमध्ये, जसं की आपण कॉन्स्टिट्यूशनचे या ठिकाणी आर्टिकल्स वाचतो त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतो 14 नंबरचा आर्टिकल आहे कायद्यासमोर समानता. त्याच्यामध्ये राष्ट्रपती राज्यपालांना विशेषाधिकार दिलेले आहे. तशाच पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं तर हे जे काही या ठिकाणी राजदूत किंवा उच्चायुक्त असतात यांना स्वतःच्या लेवलला काही विशेष अधिकार भेटत असतात आणि या अधिकारांसाठी व्हिएन्ना करार 1961 चा महत्वाचा ठरतो. मग कोणते महत्वाचे अधिकार आहेत तर आपण समजून घेऊ. या ठिकाणी बघा, व्हिएन्ना करार 1961 मध्ये झाला होता. जसं की त्यांना काय काय अधिकार भेटतात, अटकेपासून संरक्षण, राजनैतिक अधिकाऱ्यांना यजमान देशात अटक किंवा स्थानबंद करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी महत्वाचा मुद्दा, त्यांना कुठे अटक केली जाऊ शकत नाही, हा मुद्दा महत्वाचा ठरतो. त्यानंतर न्यायालयीन सूट यांना भेटते, त्यांच्यावर फौजदारी, दिवाणी किंवा प्रशासकीय खटले चालवता येत नाही त्यांच्या कालावधी दरम्यान. दूतावास संरक्षण, दूतावासाच्या जागेत यजमान देशाचे पोलीस किंवा अधिकारी परवानगीशिवाय प्रवेश करू शकत नाही, त्यांचं या ठिकाणी महत्वाचा रोल आहे. सुरक्षेची जबाबदारी, राजनैतिक अधिकाऱ्यांचे रक्षण करणे आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू न देणे ही यजमान देशाची जबाबदारी असते. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना नियुक्त केलेलं आहे
त्या देशाने ही काळजी घ्यावी की त्यांना अशा पद्धतीच्या कुठल्याही अडचणी जे तर त्यांच्या कार्यकाळाच्या दरम्यान त्यांना येऊ देऊ नये. तर हा व्हीएनए करार आहे. त्यानंतर करमाफी, अधिकाऱ्यांना बहुतांश स्थानिक कर आणि कस्टम ड्युटी भरण्यापासून सूट मिळते. राजनैतिक पिशवी, याला डिप्लोमॅटिक बॅग म्हणतात बघा, मायदेशाशी होणारा पत्रव्यवहार किंवा अधिकृत पिशवी तपासण्याचा किंवा अडवण्याचा अधिकार कोणालाही नसतो. म्हणजे ते आपल्या देशासोबत, आपण ज्यांना नियुक्त केलं त्या आपल्या देशासोबत तो जे काही पत्रव्यवहार करताय तो पत्रव्यवहार चेक करण्याचा या ठिकाणी कोणालाही अधिकार नसतो. याच्यात एक कन्सेप्ट येते मित्रांनो, पर्सोना नॉन ग्राटा. आता असंही होऊ शकतो की या पदाचा दुरुपयोग होऊ शकतो, पदावर असणारा व्यक्ती एखाद्या वेळेस दुरुपयोग करू शकतो. जर अशी सिच्युएशन आली तर याच्यामध्ये जर एखाद्या अधिकाराने नियमाचे उल्लंघन केले तर यजमान देश त्याला अवांछित व्यक्ती घोषित करून मायदेशी परत पाठवू शकतो. त्याला म्हटलं येतं पर्सोना नॉन ग्राटा, म्हणजे त्याची त्या ठिकाणी सरळ पदावरून काय केली जाऊ शकते, हकालपट्टी केली जाऊ शकते. अंमलबजावणी, हा करार 1964 पासून जगात आणि भारतात 1972च्या कायद्याद्वारे जे तर तो लागू करण्यात आलेला. म्हणजे आजच्या या सेशनच्या शॉर्ट बट स्वीट माध्यमातून आपण समजून घेतलं की नेमकं हे जे उच्चायुक्त पद आहे किंवा मग राजदूत पद आहे याच्यातला बेसिक फरक काय, आणि होपसो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा बेसिक फरक चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास नक्की या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण नक्की त्या संदर्भातले व्हिडिओ या ठिकाणी बनवूया. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशनला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.